हेलो एवरीवन, वेलकम टू कहानी अंजलि की ज़ुबानी में आप सभी का फिर से एक बार स्वागत. तर मंडळी, आजचा दिवस आपला सुरू झालेला आहे माझ्या ह्या विचित्रशा फेसपासून. आणि त्याचबरोबर इथे माझी मम्मी भांडी घासती आहे बिकॉज आत्ताच आमचं ब्रेकफास्ट करून झालेला आहे. आणि त्याचबरोबर माझे पप्पा आता खाऊन पिऊन झोपले पण. सकाळ सकाळ संडे स्पेशल बघा, खाऊन डायरेक्ट झोपलेत. आणि आता मी करणार आहे पूजा. आणि त्याचबरोबर आज आम्ही दिवसभर काय काय करणार आहे, कुठे कुठे जाणार आहे, तुम्ही ब्लॉग पाहत राहा. आणि आता आपण पूजेसाठी आमच्या झाडाला ना फुलं आलेत. मी तुम्हाला दाखवते आमच्या झाडाला कशा प्रकारे फुलं आले ते. सो मी ऑलरेडी एक फूल तोडलं होतं. ह्याला कुठलं फूल म्हणतात मी विसरले, नाव विसरले याचं. आणि इथे पण एक पाहू शकता तुम्ही. आम्ही हे लावले होते, काय म्हणतात, बी पेरले होते आणि त्याचे हे आलेले आहेत. तुम्ही पाहू शकताय किती सुंदर सुंदर. आणि इथे मोगरा पण आला एक. आणि त्याचबरोबर बाकी सारे कळ्या आले त्याला, खूप सारे आहेत यू नो. इधर आओ भाई. आणि तुमच्या पण दारामध्ये वगैरे आहेत का मला सांगा, कारण आम्ही असं नाही लावत, आम्ही कुंड्यांमध्ये लावलेत, आमच्या इथे जागाच नाही. आणि हे गुलाब आले, हे वाले पिंक कलरचे आहेत आणि हे वाले रेड कलरचे आहेत यू नो. डार्कवाला पिंक, हा डार्क पिंक आहे आणि हा असा फिक्कटवाला पिंक आहे. पण ते आम्ही मम्मी, म्हणजे मला प्रश्न पडला आहे तोडू की नको. हे वाले छान असं फुललं आहे, पण अजून फुलायचं असेल तर राहू देते. मम्मी बरं ओरडन मला का तोडलं. आणि तुम्ही बघू शकता आम्हाला आमच्या मोगऱ्याला किती कळ्या आल्या आहेत. त्या लवकरच फुलतील. एवढेच फुलं भेटले आपल्याला, जाऊ देत एवढे फुलं. आणि हे अजून तोडायचं नाही आपल्याला. आणि हे वालं हे दाखवायचंच विसरले मी. हे ओह माय गॉड, इथे किडे आलेत, किडे लागलेत. मला दाखवतो एक सेकंड, जस्ट अ मिनिट. आमच्या ह्या झाडाला किडे बसले त्याच्यावरती, व्हाईट कलरचे दिसत आहे ना. आणि हे आहे खोकल्याचं औषध म्हणा किंवा फूल म्हणा. हे पान नाही का, खायचं पान, त्याच्यामध्ये टाकायचं आणि खायचं हे पान फूल. मग खोकला असेल किंवा सर्दी असेल ठीक होते, असं काहीतरी आहे त्याचं. आणि ह्याला कसलं डेंजर हे लागलेत, काय म्हणतात त्याला, किडे बसले त्याच्यावरती व्हाईट कलरचे. शी बाबा. चला आता आपण पूजा करून घेऊ. हे थोडेवाले फुलं आणि ऑलरेडी दुसरे फुलं पण आणलेले आहेत, तर मग आपण पूजा करून घेऊयात आता. चला एक सेकंड. हे छोटी घरची फुलं आणि हे बाहेरून आणलेली फुलं आहेत. तर मंडळी, आता माझी पूजा करून झाली आहे, तुम्ही पाहू शकताय. आणि माझी मम्मी बाहेर गेली होती कपडे वाळत घालण्यासाठी आणि ती येताना गुलाब तोडून घेऊन आली आहे. आता आपण इथे ठेवूयात. आणि ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा, कारण अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत तुम्हाला मी दाखवणारच आहे. तुम्हाला बोललेच आहे आजचा दिवस खूप जास्त स्पेशल असणार आहे, तर पाहत राहा. तर मंडळी, तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे आज संडे आहे आणि संडे स्पेशल काय मेनू असणार आहे तुम्हाला माहितीच आहे. सो मग आमचा स्वयंपाक वगैरे करून झालेला आहे. आणि त्याचबरोबर आपल्या घरी कोणतरी आलेला आहे. स्पेशल असतं, मी दाखवते. पाहुणे आलेले आहेत. तुंगो ए माई, हाय बोल तू. आम्ही दाखव बाबू, इकडे बघ, इकडे बघ. तर माही आलेले आहे फायनली घरी. आणि आता आम्ही जाणार आहोत बाहेर शॉपिंगसाठी. आणि बघा ती काय करते, दुंगा आता का तिला मोबाईल घ्यायचा आहे. तर आम्ही आता जाणार आहोत मस्त रेडी होऊन. मम्मी पण इथे रेडी होतीये. ए बाबू, कुठे जा गा, तुत्ता दिसता का गाणी, तुत्ता तुत्ता. उभारा चा. माझ्या लक्षात नाही आलं की हिला माईक घ्यायचा आणि माझ्या जवळ लागली लाईट. नाही पादे मला जिंग पादे बसली वाटली.
हा पा दे. तुला पाहिजे का हे? सो ती माझ्याकडे येत नव्हती, तिला माईक घ्यायचा होता म्हणून ती येते. आम्ही आता रेडी होणार आहोत सगळेजण, म्हणजे मी तर झाली आहे रेडी ऑलरेडी. ह्या दोघी आता रेडी होत आहेत आणि आम्ही मस्त पैकी. हा 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 बोल. बघ बोल ना. झालं, फेकून दिलं. मंडळी गाडीमध्ये आमच्या अगोदर माही जाऊन बसलीये. काय सो आम्ही आता निघालेलो आहोत शॉपिंग साठी. दाखव दंग. तर चला आमच्या सोबत पण शॉपिंगला. तर तुम्ही पाहू शकता, हिला माझ्या मम्मीवरती विश्वास नाही. हे वरून काढलंय तिने त्याला पकडण्यासाठी, कारण पडली बिडली तर मग आधीच सुरक्षेसाठी स्वतः पकडून बसते. वा मस्त आहे. तर आम्ही फायनली आलेलो आहोत पिंपरी मार्केटमध्ये. आता शॉपिंग करायला सुरू झाली आमची. माझी मम्मी बघती एक एक गोष्टी. बघू. तर मंडळी फायनली आमची शॉपिंग करून झालेली आहे. आणि डुंगीला दाखवलंच नाही शॉपिंग करताना, थोडंसंच दाखवलं. तर आता अजून आम्हाला एका ठिकाणी जायचं खरेदी करण्यासाठी. तर त्याला लागलेली आहे चिंटूला भूक, आणि डंप्याला आम्ही आता खायला चालतोय. ज्यूस घेतला होता कारण खायला आमच्याकडे काहीच नाही बाबल्यासाठी. सो ज्यूस पाजायची पण कंडिशन आमची एवढी सिच्युएशन क्रिटिकल झाली की काय सांगणार. बोलत होते. माहिती की त्याबरोबर आहे ते दुंबडा. जो इनके पापा है ना गाँव में, उनका है. हम तो लेने आए, उनको कॉल करेंगे, पूछेंगे ना, तो बोलेंगे लेके आओ तो आएंगे. नहीं ऐसा है हमारा. आपके का इतना ये भी है, उससे बड़ा भी बोले तो हम ले सकते हैं. तो अगर उनके पापा तो वो करेंगे. तर आता आम्ही चाललेलो आहोत भक्तिशक्तीवरून आमच्या घरी. म्हणजे मंडळी आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकताय आमची शॉपिंग माझी आणि ढंपूची. हे हा ढंपूचा ड्रेस आहे, बट आम्ही आता नाही दाखवणार. डायरेक्ट आम्ही जेव्हा घालू तेव्हा तुम्हाला दाखवू. आणि ते ढंपू बघा काय करते. बाबलं इथे टीव्ही बघती ती. इथे साक्षी बसली, इथे पप्पा काहीतरी करतायत दुंगड. आणि आता आपण बघूयात मम्मी काय करते. थोडाफार स्वयंपाक राहिला होता तो मम्मी बनवली. केव्हा खाई गई चव. इथे मम्मी बनवतीये भाजी बनवायची राहिली होती आमची. दुंगड दुंग काय म्हणते तू. अगो भैया अगो भैया अगो भैया कर ना, तू कर ना. अगो तिचा मूड नाही आहे आता, त्यामुळे ती नाही करते. अयो चला बाबा ढंपू चालली सुमित चालली बघ. सो आता चाललेले इथे. मला पण पा द्यायचा राहिला, थांबा. सो आता हे आमच्या घरी जाणार आहेत आणि आम्ही सगळेजण यांना बाय करण्यासाठी आलेलो आहोत.
तर मंडळी मी आता असा लुक केलेला आहे आणि गेल्या ह्याच्यामध्ये बघितलंच मी की आपण माहीचा बर्थडेसाठी जे काही शॉपिंग केली होती आणि आत्ता तिची ॲनिव्हर्सरी मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी आहे आणि मी ते मम्मी रेडी होतीये आणि ते मामी पण मस्तपैकी नटून आलेली आहे आणि मी आज जास्त काही हे केलं नाही आहे, साधं सिंपलच आहे माझं हुंड. कपाळ चमकायला लागले तर मी काही जास्त नाही घातलेलं आहे, साधं सिंपलच घातलेलं आहे. तर आपण बघूयात कोण कोण आलंय, कसं कसं आलंय नियोजन. तर माहीचा बड्डे पण लवकरच आहे, सो इथेच मी बसलेला आहे. इथे पप्पा पण मस्तपैकी रेडी होऊन बसलेले आहेत. इथे आपला केक आहे. आम्ही विसरलो होतो खरं तर ॲनिव्हर्सरी म्हणून, त्यामुळे आम्ही इथे काहीच नाही टाकलेलं याच्यावरती. स्टिकर आहे फक्त ॲनिव्हर्सरीचं, बाकी काही नाही आहे. तर मग आता आपण मस्तपैकी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करणार आहोत. शॉपिंग, माहीच्या बड्डेची शॉपिंग, मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी, अशा प्रकारे हा आपला आजचा ब्लॉग आहे. आणि आता बघूयात आपण ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन. मम्मी इथे रेडी. सो आता आपण सेलिब्रेशनसाठी नटाफटा केलेला आहे. या दोघांनी पाहू शकताय. इथे मामा मामी आहेत आणि इथे कोणतरी आले. आम्ही शेजारची लेकरं खेळत होती त्याच्यापैकी बोलवले आम्ही. छोटं लेकरं सापडवले याला बोलवलं. है वही दिल ने जिसे अपना कहा. मंडळी आता मम्मीला आणि पप्पाला मामा मामी चालणार आहेत केक आणि ते दोघं त्यांना थोडं चालणार आहेत, ते जास्त खाणार आहेत. अशा पद्धतीने आम्ही ह्यांना थोडाच केक चाललाय जेणेकरून आम्हाला पण राहील. आणि हे पोराला आम्ही केक देणार आणि लावणार त्याच्या घरी लावणार आहे. ते विचार करते मला भेटतं का नाही, मला भेटतं का नाही, मला भेटतं का नाही. मला का बरं शकताय. तर केक बघा हे कसं सुरू केलं ह्यांनी खायला. मला माझा आहे, मला राहू द्या. माझा घास हे बघा माझं. आता ह्यांचं झालं, आता ह्यांचं वाटणीचं संपलेला हिस्सा संपलेला आहे ह्यांचा. आणि हे बरं हे परा खापट पड जा घरी. ड्रेस टाकते त्याच्यामध्ये, तेवढं ड्रेसचं प्रमोशन होईल. आणि असं नका राडा रापटा सगळं दिसतंय. तर मंडळी आज आम्ही बाहेरूनच बिर्याणी मागवली होती, कारण घरी काही बनवण्याची इच्छा नव्हती आणि काहीतरी कार्यक्रम असला की बाहेरूनच खायला मजा येते. घरी स्वतःच बनवायचं, स्वतःच खायचं आणि त्यात मोस्ट इम्पॉर्टंट मम्मीलाच बनवावं लागतं, त्यामुळे आम्ही बाहेरून मागवलं. तर मम्मी इथे जेवण वाढतीये सगळ्यांसाठी आणि आज बिर्याणी स्पेशल आहे. तर या जेवायला. फक्त स्वीटमध्ये आमच्याकडे केकच होता आणि बिर्याणी बस येत नाही था. आणि मला दिलंच नाही बघा. नेहमी सगळ्या गावाच्या मागून मलाच दिलं जातं. माझ्यावर अन्याय केलं जातं घरामध्ये नेहमी. आणि ती शेजारचं बरं गेलं नाही काढून. आता जेवण लईच लाड चालू. भेटले आता नाही. मी कसं निघेल, मी मोठी आहे ना, 2 पाऊस आहे जास्त मी बघितले. मग सेलिब्रेशन वगैरे झाल्यानंतर मामा मामी त्यांच्या घरी चालले होते आणि मस्तपैकी आम्ही त्यांना बाय वगैरे केलं. आमचं ॲनिव्हर्सरीचं छोटंसं सेलिब्रेशन कसं वाटलं मला कमेंटमध्ये सांगा. आणि त्याचबरोबर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, कारण नेक्स्ट ब्लॉग पण आपण ह्याच्यामध्ये अपलोड करत आहोत.
कर म्हणते मला. बाय करा, बाय करा, बाय करा. बाय 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 बाय. ओ बरोबर कॅमेऱ्यात गेला. लय मजा आहे. आपण जाऊन बोलायचं काही तर हा. आणि मंडळी आपला ब्लॉगचा हा तिसरा दिवस आहे, बट हा पूर्ण ब्लॉग आपण एकाच ब्लॉगमध्ये सांगणार आहोत. तर माहीचा बड्डे हातीची शॉपिंग पण बघितली तुम्ही, परत मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी पण बघितली आणि त्याचबरोबर आत्ता शनिदेवांची जयंती आहे आज आणि त्यासाठी आम्ही मंदिरामध्ये चाललेलो आहोत. तर मग रेडी होऊन मी आणि मम्मी गेलो शनिदेवाच्या मंदिरामध्ये, बट तिथे गर्दी होती त्यामुळे तिथे व्हिडिओ नाही घेऊ शकलो आम्ही. मग तिथेच पुढे महादेवाचं मंदिर होतं आणि तिथे भरपूर सारे देवी देवता आहेत, आम्ही तिथे व्हिडिओ काढले. मग आणि त्याचबरोबर आज शनी जयंती असल्यामुळे खूप सुंदर अशी रांगोळी काढली होती आणि सगळीकडेच फुलाने सजवलं होतं. आणि आतमध्ये पण पाहू शकताय सजावट सुरू आहे, पूजा वगैरे सुरू आहे. मग आम्ही मस्तपैकी दर्शन वगैरे घेतलं अगोदर. मग आमचं मस्तपैकी दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्हाला समजलं की थोड्या वेळातच आरती होणार आहे. मग आम्ही तिथेच थांबलो आरतीसाठी. आणि त्याचबरोबर जाताना आम्ही कणकीचा दिवा बनवून घेतला होता आणि तिथे गेल्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली तो दिवा पेटवला वगैरे आणि तिकडे साईडला आरती पण सुरू होती. मग अशा प्रकारे आरती वगैरे छान प्रकारे झाली, दर्शन वगैरे झालं. आणि आमचा आजचा ब्लॉग कसा वाटला, ॲक्च्युली 3 दिवसाचा ब्लॉग आहे हा. सो ब्लॉग कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.